फ्रेंड्स, काव्याज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी माझ्या आवडीची मिठाई बनवणार आहे। तर ही मी तुम्हाला रेसिपी दाखवते, बघा ही मी कशी बनवते ते। तर मी 1 कप साखर घेतलेली आहे, त्याच्यामध्ये त्याच कपाच्या मापाने 1 कप पाणी घेतलेलं आहे। आता ही साखर आहे ना आपल्याला फक्त वितळून घ्यायची आहे त्या पाण्यामध्ये। याचं आपल्याला चाचणी नाही बनवायची आहे, कोणतं तार नाही येऊ द्यायचे, काहीच नाही, फक्त साखर पगडेपर्यंत त्याला उकळायचं आहे। आणि इथं बघा मी त्याच कपाच्या मापाने 1 कप कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि कॉर्नफ्लॉवर आणि 1 कप पाणी घेतलेलं आहे। तर आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, ढवळून घ्यायचं आहे आपल्याला। ते व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे त्याला। हे बघा हे कसं होतं, मग कॉर्नफ्लॉवर खाली जाऊन बसतं ना, त्याच्यासाठी हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून हलवून घ्यायचं आहे। आणि आपल्याला आता या पाकामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे। ते आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे ना, ते आपण ह्याच्यामध्ये पाकामध्ये मिक्स करून घेऊया। तर टाकताना पण कॉर्नफ्लॉवर आहे ना तुम्हाला व्यवस्थित चमच्याने हलवून ते कॉर्नफ्लॉवर ते पाकामध्ये टाकायचे। तर आता आहे ना हे असंच हलवून घ्यायचं आहे, याला खूप असं ढवळून म्हणजे चम्मचने हलवत राहायचं आहे, नाहीतर आहे ना ह्याच्या गाठी होऊ शकतात। तर काय, आणि हे सगळं प्रोसिजर आहे ना आपल्याला स्लो गॅसवरती करायचं आहे, फास्ट गॅस नाही ठेवायचा आहे। मध्ये मध्ये तुम्ही मीडियम गॅस करू शकता, पण जोपर्यंत हे सगळं मिळून येत नाही ना तोपर्यंत आपल्याला स्लो गॅसच ठेवायचा आहे। हे बघा पूर्ण व्यवस्थित मिक्स होईपर्यंत आहे ना चम्मच आपल्याला बाहेर काढायचाच नाही आहे। जर तुम्ही चम्मच असा बाहेर काढला कढाईचा तर तो त्याच्या गाठी होऊ शकतात, मग ते व्यवस्थित जमत नाही ही मिठाई। तर बघा आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झाले ना, आता ह्याच्यामध्ये ना थोडं करून आहे ना तूप टाकून घ्यायचं आहे। तर बघा तूप आहे ना हे बॅटर आहे ना पूर्ण अब्झॉर्ब करतो, म्हणजे पूर्ण शोषून घेणार तूप। जोपर्यंत हे पूर्ण शोषून घेते ना तोपर्यंत आपल्याला हे तूप टाकत राहायचं आहे। आणि नंतर ना हे बॅटर आहे ना लास्टला तूप असं पूर्ण झालं ना त्याच्यानंतर हे तूप सोडतं, मग आपल्याला समजून जायचं की हे पूर्ण झालं आहे म्हणून। हे बघा पाहू शकता आता हे आपलं तूप आहे ना सोडायला चालू झाले। तर आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये ना मी लिंबाचा रस टाकणार आहे, 1 लिंबाचा पूर्ण रस घेतलेला आहे, तो रस टाकते याच्यामध्ये। आणि याच्यामध्ये ना तुम्ही कोणतं पण फ्लेवर ॲड करू शकता। आता मी पायनॅपल इन्सेन्स टाकलेला आहे आणि पायनॅपल क्रश पण टाकते। आता तुम्ही रोज फ्लेवर पण त्याच्यामध्ये टाकू शकता, स्ट्रॉबेरी टाकू शकता, काही टाकू शकता। खूप अशी टेस्टी मस्त अशी रेसिपी होते ही, मस्तच मिठाई होते। आता मी याच्यामध्ये थोडासा फूड कलर आहे तो टाकते, येल्लो। तुम्हाला कोणत्या कलरची बनवायची ती तुम्ही पण बनवू शकता। मी येल्लो कलरची बनवलेली, खूपच मस्त झालेलं होतं। हे बघा आता हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं हे बॅटर आहे ना पूर्ण रेडी झालेलं आहे, पण हे बघा तूप पण व्यवस्थित सुटलेलं आहे त्याला। आता ह्याच्यामध्ये ना मी हे टरबुजाच्या बिया आहेत ना त्या टाकते, कलिंगडच्या बिया। हे बघा तुम्ही काजू बदाम पण त्याच्यामध्ये ॲड करू शकता असं कापून। तर आहे ना हे एकदम ट्रान्सफर दिसलं ना तेव्हाच समजायचं की आपली बॅटर तयार झालेला आहे। तर आता हे टीनमध्ये मी हे टाकून व्यवस्थित असं पसरून घेणार आहे आणि थोडं थंड झालं ना आपल्याला ह्याला कट करून घ्यायचं आहे। तर खूपच इझी रेसिपी आहे, खूपच मस्त आणि टेस्टी लागणारी रेसिपी आहे। मिठाई माझी तर खूप फेवरेट मिठाई आहे, तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करून बघा, मस्तच आहे बघा, खूप छान झालेलं आहे, खायला पण खूपच टेस्टी झालेलं आहे। तर आता हे गरम आहे ना म्हणून थोडंसं तुटत होतं, नाहीतर आपल्याला थोड्या वेळाने ना हे असं एकदम मस्त असं खेचल्यासारखं होतं, एकदम मस्त होते मिठाई। तर हे बघा पाहू शकता मस्त असं झालेलं आहे। तर या तुम्ही पण खायला ही मस्त मिठाई, कराची हलवा म्हणतात ह्याला। तर या तुम्ही पण खायला। चला तर मग बाय।